नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग परिग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:48 ते 5:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:29 ते 7:11 आणि यमगंड काळ दुपारी 12:25 ते 2:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्याच दिवशी मिथुन राशीमध्ये बुध गुरुची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात बुध गुरुची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमची मार्गी लागतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीय स्थानामध्ये बुध गुरुची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्यात भविष्यकालीन योजनासाठी तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत बुध गुरुची युतीसुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही तक्रारी असेल तर त्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. बेयामध्ये बुध गुरुची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरात राहणं तुम्ही पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खास करून फिरणं वगैरे जास्त होईल आणि ते फिरणं मार्गीसुद्धा लागेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठीसुद्धा देऊ शकाल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये बुध गुरुची युती होणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, डॉक्युमेंटेशनशी संबंधित कामं तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहेत. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्रपरिवारात भेटीगाठी होतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकासुद्धा होतील आणि आर्थिक संदर्भातले काही चांगले व्यवहार तुमचे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील.
दिवस आजचा तुमच्यासाठी थोडासा बिझी डे असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधगुरूबरोबर हा चंद्र दशमामध्ये बुधगुरूची युती होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमच्या कामाचं प्रेझिंगसुद्धा होईल. ॲप्रिशिएशनसुद्धा तुम्हाला चांगलं मिळेल. कामाच्या संदर्भात काही नवीन अपॉर्च्युनिटीज वगैरे तुम्हाला मिळू शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनेमध्ये तुम्हाला उत्तम ठरून येतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुधगुरूबरोबर हा चंद्र त्रिकोणीय भाग्यामध्ये बुधगुरूची युती होणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं असे काही अनुभवसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये बुधगुरूची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. थोडंसं स्ट्रेस वाढल्यासारखं वाटेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र काही अनपेक्षित लाभ निश्चितपणे मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये बुधगुरूची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. तुमचं काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात बुधगुरूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या तक्रारी थोड्याशा वाढू शकतील. याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये बुधगुरूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त वेळ कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, उत्तम दिवस राहतील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा लाँग टर्ममध्ये काय चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थामध्ये बुधगुरूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.